उद्यान सूर्य. तर मंडळी आज आपण आलो आहोत कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात. तर मंडळी आज आपण बघणार आहोत एका महामानवाचं म्हणजे की कर्मवीर शंकरराव काळे यांचं जीवनचक्र आणि वस्तू संग्रहालय. चला मग. त्यांच्या काळातली गोष्टी घ्यायच्या ग्रामीण बनवण्यात आलं तसं. काळे साहेबांचे आईवडील त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला त्यावेळेस अशी वास्तू होती. एवढ्या साधारण कुटुंबात जन्माला येऊन सहकारामध्ये गुरुंची क्रांती केली आणि समाजाला पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळालं. तर मंडळी आपण बघू शकतोय काळे साहेबांच्या आई इथे दाखवण्यात आले आहे. माहेगाव देशमुख या गावात काळे साहेबांचा जन्म झाला होता. तर त्यांनी त्यांचं आयुष्य कसं घडवलं आपण बघू शकतो. बाळबन बाळबन मायगाव देशमुखमधल्या शाळेतील उपलब्ध माहितीनुसार काळे साहेबांचा जन्म दिनांक 6 एप्रिल 1921 रोजी झाला. त्यांच्या मातोश्री राधाबाईंना शेतात बाजरी सोंगत असताना प्रसूतीच्या तीव्र वेदना झाल्या. तोच हा दिवस जीवनाच्या अखेरीपर्यंत काम करणाऱ्या माऊलीनं आपल्या अपत्याच्या जन्मापर्यंत न थांबता आणि नंतरही अखंड कष्ट उपासले. काळे साहेब आवर्जून सांगायचे की आज आमच्या कुटुंबाला जी समृद्धी प्राप्त झाली त्यामध्ये माझ्या आईच्या कष्टाचा वाटा फार मोठा आहे. हे त्यांच्या आईचं किचन वगैरे दाखवण्यात आलं. हा सगळ्या सेटमधून हा सगळं वातावरण दुसरीपर्यंत येत होते. त्याच्यानंतर ते आजीकडे येत होते. साहेबांना वाचनाची गोडी होती आणि माणसं जोडण्याची कला आत्मसात करता आली. त्यांना मराठा बोर्डिंग स्कूलमध्ये सुसंगत वातावरण बोर्डिंगचे सुपरिटेंडंट समाज हे बघा मंडळी जो बॅकग्राऊंड म्युझिक येतोय ना ते माहिती पण सांगण्याचे काम करते. मला मात्र गांधीजींच्या नेतृत्वाखाली ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या 44 चळवळीच्या यशाचं श्रेय पंडित नेहरूंच्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीला द्यावंच होतं. त्यांच्यामुळेच तर लहान अनुभव जोडल्या जयप्रकाश नारायण ते अध्यक्ष SN जोशी यांनी मिळून देशातील सर्व श्रमिक शिक्षकांच्या संघटनांना एकत्रितपणे एकत्र आणले. तेव्हा सरकार कसं यश
भाज्या घ्यायला मग त्या मार्केटमध्ये कसं म्हणून केवळ गाव नाही तर सारा जिल्हाच माझं कुटुंब आहे. कळलं का? कर्मवीर आणि काळे साहेबांचं चर्चा अशा वस्तीवरती चालायच्या. पुणे शिक्षण संस्थेचे जे काही कार्यक्षेत्र आहे, जिल्हा महाविद्यालय, वसती आणि शिक्षण विद्यालय, आश्रमशाळा हे सगळं आपण बघू शकतो. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावाचं आणि तुम्ही शाळा करतो ती माझ्या इथं असेल पांगरीची ना. काळे साहेबांनी स्वतः बनवलेला कोळपेवाडी शहराचा नकाशा आणि बेस्ट गेम डेव्हलपमेंट अवॉर्ड मिळाला. मंडळी हे युनिटी आयलंड आहे आणि जे काही रय शिक्षण संस्थेत विभागामार्फत जे 480 शाळा किंवा महाविद्यालय बनले तर त्यांच्यातून एक एक पोतं माती जमा करून असं गार्डन उभारलेलं आहे. याला युनिटी आयलंड असं नाव आहे. तर मंडळी आता आपण जाऊया कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचं संग्रहालय बघण्यासाठी. तर चला. खासदार शंकरराव काळे यांना मिळालेले सगळे पुरस्कार सन्मानचिन्ह आता आपण बघू शकतोय. आदरणीय शंकररावजी काळे विद्यार्थ्यांसोबत. मला ते असं जाणवलं की काळे साहेब ओरिजिनलमध्ये बसलेले आहेत तिथं, नाही का.
त्यांचा आरसा आहे.